आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण वांग्याचे छान असे भरीत बनवतोय। ते देखील वांग न भाजता एकदम टेस्टी असं वांग्याचं भरीत हे होतं। खूप पातळ अशा वांग्याच्या स्लाइस करायच्या आहेत आणि छान असं हे वांग्याचं भरीत तयार होतं। तर चला व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूयात। आपण इथे जी वांगी घेतलेली आहे ती खूप काट्याची देखील नाहीत, थोडे थोडे काटे आहेत त्याला। जांभळ्या कलरची ही वांगी आहेत। वांगी चांगली धुवून घ्यायची, छान अशी मी ती कापून घेतलेली आहेत अगोदरच। त्याच्यानंतर गॅसवर एक कढई ठेवली, 2 चमचे तेल घातलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचाभर जिरं घातलंय आणि हे वाटण जे घातलेलं आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण आहे फक्त, तो आपण ओबडधोबड वाटून घेतलेला आहे। वाटण थोडं परतले की त्याच्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून मी घातलेले आहेत। कांदा थोडा परतून त्याच्यामध्ये 1 चमचाभर तीळ घातलेले आहेत, सफेद तीळ। थंडी आहे, तीळ खाणं खूप चांगलं म्हणून तीळ घातलेले आहे। पावडर मसाल्यांमध्ये आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचाभर धना पावडर घातलेली आहे। कांद्यासोबत छान अशी मिक्स करून घेऊयात। फोडणीमध्ये कोथिंबीर देखील घालूयात थोडीशी आणि फोडणीला चांगलं मिक्स करायचं आहे। फोडणी चांगली मिक्स केली की ती चांगली पसरवून ठेवायची, म्हणजे चांगली परतली जाते। आता टोमॅटो घालताना मी इथे एक टोमॅटो एकदम बारीक कापून घेतलेला आहे, तो घातलेला आहे आणि 1 टोमॅटो जे वाटण मी हिरवी मिरची आणि लसूण फिरवला होता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 टोमॅटो मी फिरवून घेतलेला आहे, म्हणजे टोमॅटोची प्युरी घातलेली आहे। म्हणजे टोमॅटो आपण बारीक कापून देखील घातलेला आहे आणि टोमॅटो मिक्सरला फिरवून बारीक करून देखील घातलेला आहे। तर टोमॅटो घातल्यानंतर या फोडणीपुरती आपण टोमॅटोवरती मीठ घातलेलं आहे आणि झाकून ठेवून ही फोडणी चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे। टोमॅटो चांगलं शिजलं पाहिजे आणि हा कांदा देखील मस्त असा त्याच्यामध्ये शिजला जाईल। आता हे वाटण थोडंसं जी फोडणी आहे आपली ती करपू शकते, स्टीलची कढई आहे म्हणून मी 2 चमचे त्याच्यामध्ये पाणी घातलं, ते देखील मिक्सरचं भांडं विसळूनच घालायचं। हे पहा, या पद्धतीने आपण बारीक वांग्याच्या फोडी केलेल्या आहेत, एकदम पातळ, ज्या आपल्या लक्षात पण येणार नाही की हे वांग आपण कापून याचं भरीत केलेलं आहे, एवढ्या पातळ या फोडी केलेल्या आहेत। आणि विशेष म्हणजे या वांग्याचा देठ देखील असंच ठेवायचा, खूप छान लागतो हा देठ देखील खायला, वायला घालवण्यापेक्षा टेस्टी लागतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्येच घालून घ्यायचा। वांग घातल्यानंतर आता पूर्ण भाजीचा विचार करून मी मीठ घातलेलं आहे। आपण पहिल्यांदा टोमॅटोवरती थोडंसं मीठ घातलेलं होतं। तर चला फोडणीमध्ये या वांग्याच्या फोडी चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत। वांग लगेचच शिजतं आणि त्याच्यातल्या त्याच्यात आपण हे वांग लगेच शिजण्यासाठी एकदम पातळ फोडी केलेल्या आहेत। तर मस्त असं झाकण ठेवत आणि मध्ये मध्ये चेक करत आपल्याला ही भाजी चांगली वाफेवरती शिजवून घ्यायची आहे। मिक्स करायचं आहे, पुन्हा झाकण ठेवायचं आहे, पुन्हा 1.5 ते 2 मिनिटांनी चेक करायचं आहे, कारण कढईच्या तळाला खाली हे भरीत लागू शकतं म्हणून। तुम्ही बघू शकता छान अशा वांग्याच्या फोडी शिजलेल्या आहेत, मस्त अशा मॅश होतात। थोड्याशा मॅश केल्या तर देखील लक्षात येणार नाही की हे भरीत हे भाजलेलं नाही आहे वांग, तर फोडी करून केलेलं आहे। आता हे वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे। मी त्याच्यामध्ये भरीत तयार झाल्यानंतर वरून थोडासा गरम मसाला घातलेला आहे, गरम मसाला नंतर घातलेला आहे, त्याने देखील चवीमध्ये खूप फरक पडतो। आणि भाजी चांगली मिक्स करून घेतली, पुन्हा भरपूर कोथिंबीर घालायची, भाजीला छान असं मिक्स करायची। खूप झटपट हे वांग्याचं भरीत तयार होतं आणि हे भरीत देखील तेवढंच तोडीस तोड लागतं जेवढं आपण वांग भाजून भरीत करतो। खूप छान लागतं, भरपूर चांगलं शिजलं म्हणजे ते देखील तेवढंच मॅश होतं आणि चवीला देखील अतिशय अप्रतिम लागतं। नक्की एकदा करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत, ब्लॉगसोबत। तोपर्यंत धन्यवाद।